नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी चिकन बिर्याणी बनवत आहे. त्याच्यासाठी 800 ग्राम चिकन घेतले, 2-3 पाण्याने धुवून घेतले, 1 चमच हळद, 1 चमच नमक लावून ह्याला 10 मिनिटासाठी ठेवून दिले. 10 मिनिटाच्या नंतर इथं धनिया पत्ता, पुदिना, हिरवी मिरची आणि हे बिर्याणीचा गरम मसाला आहे. इथं घरगुती 1 चमच गरम मसाला घेतलाय. छोट्या चमचनं 2 चमच लाल मिरची पावडर घेतली. नाश्त्याच्या चमचने 1 चमच आहे ते. 2 चमच अद्रक लसूण घेतले. जास्तच घ्यायचं अद्रक लसूण आपणाला. नंतर हे 5 चमच घट्ट दही आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पूर्ण पीसला कोट व्हायला पाहिजे. तुम्ही हाताने मिक्स करू शकता. हे असंच 2 मिनिटासाठी मी मिक्स करत राहणार आहे. हे झालेलं आहे आपलं आता कोटिंग. हे चिकन मी 1.5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते आणि अर्धा तास झालं बाहेर काढून. हे कांदा तळून घेतलेलं तेल आहे, त्याच्यातच फोडणीला कांदा टाकला आहे. याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. इथं 4 मिरच्या टाकल्या आता 2 तुकड्यामध्ये कापून. आता इथं पूर्ण कांद्याचं पाणी सुकल्याच्या नंतर मी इथं गरम मसाले टाकले. हे पहा, पूर्ण थोडा थोडा गोल्डन व्हायला चालू झालाय कांदा. तेव्हाच मसाले टाकलेत, मी तेलात टाकले नाही, करपतेत म्हणून. 2 चमच इथं अद्रक लसूण टाकत आहे. त्यालाही व्यवस्थित मिक्स करायचं, कच्चेपणा दूर होईपर्यंत. आपणाला इथं बिर्याणी बनवण्यासाठी कांदा बिलकुल पांढरा राहू द्यायचा नाही, पूर्ण गोल्डन करायचा आहे, पण काळा होऊ द्यायचा नाही. आता इथं चिकन टाकून घेऊया. अर्धा तास झालं ह्याला फ्रीजमधून काढून आणि 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवले होते. तुमच्याकडं टाईम नसला तर अर्धा तास का होईना मॅरिनेट करायला पाहिजे चिकन. मॅरिनेट करून ठेवून द्यायचं, नंतर बिर्याणी बनवायला घ्यायचं. हे तळून घेतलेला कांदा आहे, ते बारीक करून टाकले थोडासा. हे 2 कांदे मी वाळवून घेतले होते आणि ते तळून घेतले. तळून कांदा कधी पसरून ठेवायचा म्हणजे एकदम क्रंची होतोय, असं नम राहत नाही. त्याच्यानंतर आता मी इथं साईडला ठेवून देते आणि इथं चावल शिजवायची तयारी करते. हे 3 गिलास चावल आहेत, गिलासानं मापून घेतले मी. आणि असं वजनी बघायला गेलं तर 700 ते 800 ग्राम चावल आहेत. जेवढं चिकन तेवढेच चावल घेतलेत मी. 2-3 पाण्यानं धुवून अर्धा तासासाठी भिजायला ठेवले होते. आता पाणी काढून घेतले त्याच्यातलं आणि या गरम पाण्यात टाकले. गरम पाणी झाल्यासच आपल्याला चावल टाकायचे आहेत. इथं थोडेसे गरम मसाले टाकत आहे, तेजपत्ता आणि खडे गरम मसाले. आपलं हे 3.5 लिटर पाणी आहे, त्याच्यात 2.5 चमच नमक टाकत आहे. 3 चमच हे टाकलं तर काहीच हरकत नाही, आपणाला हे पाणी ओतून काढायचं आहे. माझा चमच थोडासा मोठा आहे, मी 2.5 चमच नमक टाकले आणि थोडंसं तूप टाकले. एक वेळेस मिक्स करून घेतले. आता हे तर मी टमाटर कापून घेतले, ते चिकनमध्ये टाकून घेऊया. 1 मोठं टमाटर घेतले. व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याला आता मिडियम गॅसवर ठेवून देऊ. हे प्लेट बंद करून आता झाकून ठेवले मिडियम गॅसवर. हे बघा, आपले चावल आता 4-5 मिनिट झालं शिजत आहेत. असे दाबून बघायचे. पूर्ण चावल आपल्याला शिजू द्यायचं नाही, असं रबरासारखं दबायला पाहिजे ते चावल. बघा, दाबलं तरीही ती दबत नाही. गॅस बंद केलाय मी. इथं 70% चावल आपण शिजवून घेतले. आता एका चाळणीत प्लेटात ठेवून काढून घेऊया. त्याच्या खाली थोडंसं बारकं टोपलं ठेवलंय मी पाणी निपटण्यासाठी. हे चाळणीतले चावल काढल्यामुळं सारं पाणी निघून जाते. आता ह्याला साईडला ठेवून देते. हे पहा, असं आपण ठेवून दिलं तर हे. आता इथं पातेलं ठेवून त्याच्यात तूप टाकले 2 चमच आणि धनिया पत्ता टाकलाय मध्ये. आता अर्धे चावल मी टाकून देणार आहे ह्याच्यात. तुम्ही 2ही लेअर करू शकता चिकनचे, पण इथं आता मला थोडासा टाईम नाही. आता 6:15 वाजले तर संध्याकाळचे आणि ड्युटीचा टाईम आहे, त्याच्यामुळे मी लवकर बनवत आहे. तर इथं मी
चावला अर्ध्याहून जास्त इतर खाली टाकल्यात. आता ह्याच्यावर चिकनची लेअर देणार आहे. इथं धनिया पत्ता आणि पुदिना टाकून घेणार आहे. दोन्ही मिक्स करून ठेवले होते मी, धनिया आणि पुदिना. आता इथं चिकन टाकून घेते. हे बघा मसाला कसा ह्याच्यात हे झालाय. सारे मसाले आपले व्यवस्थितशीर कोट झाले आता चिकनला. आणि जास्त सुकं केलं नाही आपण चिकन. पुदिना टाकून घेतले, धनिया पत्ता टाकले. आता हे बिर्याणी मसाल्याची पुडी आहे, 10 रुपयाची घेतली होती. हे सारणं पहिलं मी 1.5 चमच टाकली होती, आता पूर्ण हे टाकणार आहे. झालं ह्याच्यातलं. हे चावल जे टाकले ना, हे कढईत आपलं चिकन शिजवून घेतलं ना, त्याच्यात थोडं मिक्स करून ते चावल काढून टाकले आणि वरून हे पांढरे चावल टाकत आहे. कढईला थोडासा मसाला होता म्हणून त्याच्यात 2 चमच मोठे चमचनं चावल टाकून मिक्स करून सारा मसाला काढून चिकनवर टाकले. त्याच्यावर चावल टाकले, त्याच्यावर तूप टाकून घेतले. आता त्याच्यावर थोडंसं हे चावल शिजविलेलं पाणी होतं कपभर, ते टाकत आहे. अशामुळं आपली बिर्याणी जळतही नाही आणि सुकी सुकी होत नाही. आता इथं गॅस चालू केला आहे मी. प्लेट झाकून मी कमीत कमी 2-3 मिनिट फुल गॅसवर ठेवले. पुन्हा गरम तव्यावर 5 मिनिट ठेवले होते. 5 मिनिटाच्या नंतर झाकून ठेवले होते. एकदा आपलं तूप टाकलं की झाकण झाकून आपल्याला ठेवायचं आहे. 2 मिनिटासाठी फुल गॅसवर, कमी गॅसवर 5 मिनिटासाठी तव्यावर फुल गॅसवर ठेवले होते आणि बंद करून 5-6 मिनिट ठेवले होते. आता इथं टोपण काढून आपलं थोडंसं मिक्स करून प्लेटाची तयारी करूया. हे बघा प्लेट बनवून घेते. खूप छान बनल्या, एकदम सुकी बनली नाही बिर्याणी आणि गळ्यातही अटकणार नाही बिर्याणी. कसा वाटला चिकन बिर्याणीचा व्हिडिओ? हे बघा कसे चावल खिले झाल्यात. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला बिर्याणीचा व्हिडिओ.